देवा करे सेवा निज प्रीती हिंडे त्या मागे पुढे नाशी कोडे सकळ हे घरी दारी वसे हरी विश्वंबरी भावजा हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ हे निरामने संदेह नाही भक्ता पाही यावळी हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ हे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्यमेकं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला अविवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जाण साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिल कंठ सुधाराका जी कीर्तनी वहिवासी तोगा तयाची आचरणी नमनगा पद दिसत सो परम विख्यात जो जाण ब्रह्मयाचा सुतो नारद जाण नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाण नवाली कावतरला जयाची पुढी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठ्ठला चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनीया आवाज बोलूया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमा अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री एकनाथा अधिष्ठितं सर्व लोकत्रयानां पंचानन स्थितायं यत सर्वातीत सास्मार्तंडायां यति खंडेराया स्थितो शिवो विठला सर्व स्थितायो देवा घोषितो सर्वयं
कुलाचार प्रणत मित्यायाम खंडेराया नमस्तुते वारी हो वारी माझ्या मल्हारी भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोळी सकळई प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांच्यावर देवाच्याही पलीकडचा आतुर प्रेम करणारे महान भगवत भक्त संत शिरोमणी निळोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला बेस वगैरे कमी करा आवाज मोकळा करा ते पाणी विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबरायांचा जगदानंद करत जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा याचे सर्वात शेवटचे आणि आवडते संत कोण असतील तर निळोबराय वारकरी संप्रदायातल्या आधुनिक लोकांचं वाक्य सांगतोय वारकरी संप्रदाय निष्ठेनं पुढे नेणार अशा आधुनिक लोकांचं वाक्य सांगतोय निळोबारायच्या नंतर कोणाचाही अभंग पंढरपुरातल्या मालकांनी किंवा वारकरी संप्रदायाने स्वीकारलेला नाही विठाला एवढा अलौकिक जन्मचा अधिकार ती निळोबाराय निळोबाराय आजच्या अभंगाद्वारे पंढरपुरातल्या मालकाची एवढं विश्वाच्या मालकाची आवड प्रतिपादित करतात देवाला काय आवडत तुम्हाला आमच्या भिन्न भिन्न आवडी प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न जीवसृष्टीत प्रत्येकाला आवड आहे थंडीचे दिवस असतील भोगदार कपडे आवडतात लग्न समारंभ असेल दागदागिने आवडतात चांगल्या प्रतीचे पोशाख आवडतात जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी नाना प्रकारचे चविष्ट पदार्थ चविष्ट म्हणण्यापेक्षा त्या जिभेचे लाड पूर्ण करणारी पदार्थ आवडतात नाना प्रकारचे राहण्यासाठी बंगला आवडतो वाटेल ते पशुला सुद्धा आवड आहे न्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हवा संसारी हेच करी हवा संसारी हेच करी हवा संसारी न्यावे खावे बरे असावे संसार हेच करी हवा संसारी हेच करी हवा संसारी हेच करी हवा द्यावे खावे प्यावे या संसारातले ते सोचले प्रत्येकाची आवड भिन्न एक जण म्हणला जनावराला काय आवड असते म्हणलं आवडत असते रे एकीकडे हिरवी मका टाकली एकीकडे वाळी टाकली तर मसरा कोणीकडे जाते हरिता चरवनाचे पाव हे पशुचे खाद्य लाघव आगा शुष्काचे कोण भाव पशुचरी नैवम गिरगाव करलिखितम हिरवीगार पालेदार जर मका असेल कोण अशी मसळ आहे कोण अशी गाय कोण असं बैल आहे कोण असं गाढव आहे वाल्याकडे जाईल जनावरांना सुद्धा पशूंना सुद्धा पशूंना सुद्धा प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहे आता शिट्ट्या वाजू नका चोपदार बसते दाखवू आपल्या शेवटच्या मंगलाष्टकाला येणारे सगळं लग्न हिचकून टाकते विडाला
मग ज्यानं सृष्टी निर्माण केली, जीवसृष्टी निर्माण केली विटेवरच्या मालकाने, सत्यलोकातले मालक असतील ब्रह्मदेव, काशीतले मालक असतील भगवान शिवजी, पंढरीतले मालक असतील भगवान पांडुरंग परमात्मा, या तिन्ही देवांनी एकत्रित येऊन या जीवसृष्टीची निर्मिती केली. या जीवाला प्रत्येकाला भिन्न भिन्न आवडी येतात. मग ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याला आवड का नसावी? विटेवरच्या मालकाला सुद्धा आवड. आज पैसा मिळू न मिळू पण माणसाला आवडतो. पैसा मिळू न मिळू माणसाला आवडतो. बरेच लोक म्हणले आम्हाला पैसा आवडत नाही. ह्या चोमऱ्या गप्पा सांगू शकतो. लग्न करणाऱ्याला पैसा आवडत असं नवल नाही. ज्यानं लग्न केलं नाही त्याला बी आशा नाही सुटली. नाही त्या सुटणे द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटणे द्रव्य लोभ माया, दंड छाया तरुवराची तरुवराची दंड छाया तरुवराची, नाही त्या सुटणे द्रव्य लोभ माया, नाही त्या नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. लग्न जरी नाही केलं तर नाही सुटली द्रव्यलोभ माया. देहूतले मालक तर एका ठिकाणी म्हणले असा दाखवा कोणी सापडतोय का? ऐसा कोण आहे हे गया नावारे, ऐसा कोण आहे हे गया नावारे, कन्यापुत्र गोरेगा प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी. सारस नावाचा पक्षी सांगितला. वारकरी संप्रदायातल्या सर्व आधारीव संतांनी चक्रवाक आणि सारस नावाच्या पक्षाच्या बाबतीत फारसं वक्तव्य. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी सुद्धा वर्णन, संत शिरोमणी नामदेवरायांचा सुद्धा एक अभंग मागच्या आठवड्यात पाहला. सारस नावाचा पक्षी आहे. भास्करो तेजो भया सकामिनी मिनयाम नैवा जायते सारसायाम वैवासितम प्रतिजयो. विश्वाच्या पाठीवर असे फक्त 4 पक्षी आहेत. ते सूर्याच्या प्रकाशात पत्नीशी संग करत नाही. बाकी पशुच्या बाबतीत रात्रीचे अवसरी, व्यापारी जे निशाचरी, बाकी सगळे. आणि पुरुषाला, मानवी जीवाला, माणसाला सूर्याचे किरण मावळेपर्यंत आयना घटाचे निकळे, आगा कर्णाभावाचे निसोळे, मग कामिनी संग निराळे तयाशी हो. सूर्य मावळल्याच्या नंतर 2.5 तासापर्यंत पत्नीशी संग करता येत नाही असा माणसाला सांगितलेला कर्माचा नियम. त्याच्यापैकी माणसापेक्षा काटेकोरपणाला नियम जपणारा व्यक्ती त्याला सारस नावाचा पक्षी म्हणतात. तर सारस नावाच्या पक्षाला रात्री शिवाय पत्नीशी संग करावासा वाटत नाही. आणि त्याला एखादी चांदणी दिसत असताना त्याच्या लक्षात येते आता 2.5 घटकेच्या नंतर सूर्य उगवतोय, उदय होतोय सूर्याचा. अशा वेळेला तो सुद्धा अपेक्षा करतो. भास्करा पळा करना बवा ठेले आईते मम निशा करीने ते कृतोपकार. माझ्यावर उपकार कर की रात्र थोडीशी वाढव. म्हणजे सारस नावाच्या पक्षाला रात्र आवडते. ऐकणे त्याची आवड रात्रीविषयी. हा, चोट्ट्याला पण रात्र आवडते. चोट्ट्यांना सुद्धा चंद्र आवडत नाही. हा, पुरावे त्याचे आवडत नाही चंद्र चोट्ट्यां सुद्धा. प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न येतात. तशी पंढरपुरातल्या मालकाची आवड एकच आहे, फक्त भाविक.
एक जण म्हणे का महाराज देवाला पैसे का आवडत नाही? पैसे सगळ्याला आवडते. ज्या लेकराला पैशाची कवडीची अक्कल नाही पण पैसे दाखवल्यावर पोरग रडताना थांबवते. लहान लेकराला नुसते पैसे द्या ते रडताना थांबते. मग चिमुकल्या लेकराला पैशाविषयी इतकं प्रेम आहे. बाकी बुद्धिजीवींना तर पैसा आवडते. आणि का नाही आवडावा? अर्थ नावाचा पुरुषार्थ येतो, आवडत असतो. मग देवाला पैसे का आवडत नाही? तर पैसे याच्याकरता त्याला आवडत नाही, पैशाची मालकीनच त्याची बायको. पैशाची मालकी लक्ष्मी कोण आहे? पंढरपुरातल्या मालकाची बायको. नुसती बायको नाही, दाशी पण आहे. आपल्या बायका असतील, दाशा नाही होऊ शकत आपण. आणि जर एखाद्या लय गंडल आला असेल तर त्याने उद्यापासून बायको एकच म्हण, हे दाशी आंघोळीत पाणी टाक, हे दाशी जेवायला वाढ, हे दाशी कपडे धुतलेस का ग, हे दाशी पाणी दे. आठव्या दिवशी काय म्हणती मला फोनवर सांगा. विठाला पंढरपुरातल्या मालकाची पत्नी विश्वाची मालकीन अर्थाची गाडी संग्रही नुसती नसून ती दाशी पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आणि देवाचं दास्यत्व करण्यासाठी अभिमान फुकून द्यावा लागतो. अभिमान सांडोनी पांडवा, माणूस सांगतात अभिमान फुकून दिला आणि मग पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पैशाची मालकी पत्नी आधी दास्यत्व स्वीकारते. मग कोणाला पैसे देईल? आपल्या बायका दाशा नसूनही आपलेच पैसे चोरून आपल्याला अडचणीत देतात. लाखात एखादी एडपट असते, आपले चोरून भावाला देते. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय समजायचं. त्याचं नशीब फार लांब झोपलंय समजायचं. 10 पिढ्याचं बाप उतू आलं. कॅमेऱ्यावाले खुर्चीच्या खाली बसा. विठाला पैसे, मला पैसे, यायला पैसे, ऐकणाऱ्या कुठं पैसे ऐकण्यात, त्याच्यामुळे ऐकणाऱ्या मला उद्या अशी आपल्या बायका सुद्धा आपली पैसे घेऊन आपल्याला देतात. लक्ष्मी कोणाला कशी देईल? त्याच्याकरता त्याला पैशाची आवड नाही, त्याला फक्त भाविकाची आवड आहे. आणि भाविकाचा हा तुटवडा आहे. महाराज परमार्थात देखावा करणारी लोक खूप सावरत असतात, पण देवाला आवडतील अशी माणसं विरळी आहे. देवाला आवडतील अशी माणसं विरळी आहे. बाकी तुम्हा मला आवडतील, स्वतः मला मोठं म्हणा अशी माझ्यासारखी नालायक जगात खूप असतील, पण देवाला आवडतील अशी मात्र विरळ आहे. विठाला तुमच्याकडे मानतो देवाला भाविक आवडतो एक, आणि भाविकाची सेवा करतो 2. एवढाच फक्त आपण आपल्या आजच्या वेळेत 2 सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा चंपाषष्ठी निमित्त भगवान मल्हारी मार्तंडाचा हा षष्ठोत्सव असतो. या उत्सवानिमित्त चालत असलेली जुनी परंपरा, मला वाटतं 3रं तत्व 36 वर्ष पूर्ण होतात. 36 वर्षापूर्वी परिस्थिती काय असेल? वारवा थोडासा आवाज कडक करा. 36 वर्षापूर्वी परिस्थिती काय असेल? गहू किती असतील, ज्वाऱ्या किती असतील, बाजऱ्या किती असतील, मका किती असतील, उत्पन्न काय असेल? पण 36 वर्षापूर्वी तुमच्या गावातील बुजुर्गांनी, गावातल्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी, सात्विक सदाचारी पुण्यशील पावन भक्तांनी लावलेलं हे धर्माचं रोपटं, ही धर्माची पताका, अशी परम पावन पताका गेल्या 36 वर्षापासून या 36व्या वर्षात आली. हा त्रितपपूर्ती सोहळा गावकरी मंडळी, शेगूर गावातील जेवढ्या नावाची मंडळी असतील सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मला काही कोणाचं नाव पाठ नाही, आणि नाव पाठ करायला मला इथे ग्रामपंचायतला व्हायची नाही. विठाला शेगूर ग्रामस्थांच्या वतीने भगवान मल्हारी मार्तंड माळसाकांतांच्या विश्वस्तांच्या वतीने मला जे संपर्क करत होते आमचे मधुकर महाराज सानप, जिल्हा परभणी, माझ्याही पलीकडे राहतात ते 45, 46, 47, 48 किलोमीटर मी शिवला राहतो. ते माझ्याही पलीकडे बऱ्याच दिवसापूर्वी, खूप 7-8 महिन्यापूर्वी, आता आजच्या तारखेच्या संदर्भात महाराज बोलत होते. आज मोठ्या उदात्त अंतकरणाने हजर सुद्धा आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. मृदंगाचार्य महाराष्ट्राच्या मातीतले एक नाविन्यपूर्ण रत्न व्यंकटेश महाराज फड, ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय मृदंग क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण जुनाट व्यक्तिमत्व गोडसर आदरणीय हरिभक्तीपराय राजू महाराज बघे. मागे एकदा आपली भेट झाली महाराजजी एका कार्यक्रमात.
आदरणीय जुनाट व्यक्तिमत्व महाराज तुम्हाला दोघांनाही प्रणाम करतो. गायन क्षेत्रातली बुलंदतो मराठवाड्याला नव्हे महाराष्ट्राला लाभलेली गायन क्षेत्रातली बुलंदतो आदरणीय रामानंदजी ढाले गुरुजी तथा एक चंद्र सूर्यासारखे तेजस्वी जोडीगाय आदरणीय संजयजी महाराज देवसरकर गुरुजी गोड अशा प्रकारची गायन क्षेत्रातल्या बुलंद ह्या तोफी तथा आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज आहे आदरणीय प्रमाण क्षेत्रात खूप मध्येसुद्धा ज्यांना प्रमाण पाठेत असे उत्तरेश्वर बापू वांगीकर जुनाट व्यक्तिमत्व फार ज्यांचा काकडा असा ऐकावासा वाटतो त्याच्यातली एक जोड ते जात राहिले वैकुंठवासी आदरणीय काशीराम बुवा त्यांच्याही सोबत अत्यंत नाविन्यपूर्ण पारमार्थिक क्षेत्रातलं पहाटेचं भजन असेल गोड 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 ज्यांचं असं ऐका वाटतं आमचे आदरणीय दिगंबर बुवा कुठे त्यांनाही धन्यवाद प्रणाम. आदरणीय हिंगोलीकरचे आदरणीय आमचे दामोदर अण्णा बापू तुम्हाला त्यांनी माईक सोडलं आदरणीय दामोदर अण्णांना सुद्धा धन्यवाद. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या दोन्ही चौकदारांना कोटी कोटी धन्यवाद. सामशिष्टे मोल्यांना धन्यवाद. भाविकाची आवडी देवा नेमकं भाविक म्हणायचं कोणाला महाराज भाव आम्ही कीर्तनात ओतू शकतो भाव कोणी गायनात ओतू शकते कोणी शब्दात ओतू शकते कोणी डोळ्यातून ओतू शकते एखाद्याचा भाव एखादी दुःखद घटना घडली तर रडू शकते म्हणजे भाव ओतू शकतोय पण भाव हा कर्तव्यातून ओतण्यासाठी त्याच्यासाठी संत व्हावं लागतं. विठाला काय परिस्थिती नाजूक आहे किती थंडी रे काय गरीबाचं लेकरू रे पानात झोपले रे नुकतंच काल परवा जन्मले रे त्याला बाळंत सुद्धा नाही रे किती रडतंय रे किती गावतंय रे. अरे अरे देवा असा भाव व्यतीत करणारे नालायक कितीतरी सापडतील पण घरी जाऊन कपडा आणून देणारी मात्र मोजकी असतात. विठाला अरे त्यांच्या घरी धूर निघला नाही त्या अगदी चूल पेटली नाही 2 दिवसापासून त्यांच्या इथं धूर नाही चुलत पेटली नाही. काय खात असतील रे कसे जगले असतील रे कसे राहत असतील रे छेदे त्यांचे किती सुकून गेले असा तोंडाळपणा सांगणारे खूप असतील पण घरी जाऊन शेरभर पीठ आणून देणारे मोजके असतील. विठाला ते मानतो तुमच्याकडे भाविक कोणाला म्हणायचं नाही देवाला का आवडतो आणि देव त्यांची सेवा करतो. करी सेवा निज प्रीती हिंदे दया मागे पुढे नाशिक पुढे सगळे पुढे म्हणजे संकटाच्या पलीकडचं एक संकट असतं जे आलेलंही कळत नाही आणि आल्यावर कळाल्याच्या नंतर निवारण कसं करावं हेही कळत नाही त्याला पुढं म्हणत असतात. नाशिक पुढे सगळे घरीदारी व सेहारी विश्वंभरी भावजा त्याच्या घरी काय असतं आता देखावा खूप असतो. एका घरी 15 किलो गावरान तूप होतं पित्र होतं त्या बाईच्या सासऱ्याचे पित्र होते सगळ्याला जेवायला बोललेलं मी त्या पित्राला जेवण्यासाठी होतो जेवायला बसलो 15 किलो तुपाचा डब्बा भरलेला होता बाईने गुटक्यानं तूप वाढल्याच्या नंतर अर्ध जेवण झालं तिने सहज विचारलं महाराज तूप कसं काय लागलं छान तुमच्या बापचं मी असं भेटलो होतो का देखावा खूप होता तुमची पण भाव न दिला गेला. विठाला हा देखाव्यात येत नाही भाव हा कर्तव्यात येत असतो. कर्तव्यात पंढरपुरातल्या मालकाच्या कानावर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतल्या मालकाची महती पोहोचली किस्ती काका महती पोहोचली. ही महती पोहोचल्याच्या नंतर आई साहेब सतत देवाला म्हणायचे चेअरमन साहेब काय तुकोबाराय काय तुकोबाराय काय तुकोबाराय सारखं प्रत्येक जण वारकरी तुकोबारायचं सांगतोय काय असं एवढं. विटेवरच्या मालकानं सांगितलं तुला ऐका वाटत नसेल तर बहिर समजून राहा पण तुकोबारायच्या बाबतीत एक बरंही काढता कामा नाही. आईसाहेब म्हणले मी जाते ना मी बघते ना तुकोबाराय काय आणि आईसाहेब एके दिवशी भल्या पहाटेच्या प्रहरी कडाक्याच्या थंडीमध्ये आईसाहेब देहूला येऊन पोहोचल्या. भाव सांगतोय भाव पहाटेच्या प्रहरी आईसाहेब आल्या. आईसाहेब विटेवरच्या मालकीने अत्यंत जर्जर म्हाताऱ्या जरा अवस्थेमध्ये एकदम फार टप्प्यातलं 90 वर्षाची म्हातारी जशी दिसते असं वय गालाच्या डोळ्या लोंबलेल्या डोळ्याच्या खालची त्वचा अशी खाली आलेली अत्यंत असं एकदम जीर्ण स्वरूप घेतलेलं चकचक अत्यंत जीर्ण अंगावरची वस्त्र थोडी 2-3 ठिकाणी फाटकी आहेत आणि पहाटेच्या प्रहरी तुकोबारायच्या दारात बसलेले तुकोबाराय पहाटे उठले वळणीवरून धोतर काढलं खांद्यावर टाकलं आणि तुकोबाराय स्नाना करता इंद्रायणी मातेकडे निघत आहेत त्या पवित्र तीर्थाकडे अनंत पाप्यांचं पाप धुणारं तीर्थ इंद्रायणी माता त्या तीर्थाकडे जात असताना तुळशी वृंदावनाच्या समोर एक साजूकसा प्रकाश पडलेला आहे.
महाराज आईसाहेबांनी रूप जरी बदललं तर तेच बदलत नसतं ना. लक्ष्मी येते, लक्ष्मी चित्रातली लक्ष्मी इतकी सुंदर दिसती. कमळाच्या फुलावर उभी आहे, त्याच्या बाजूला 2 हत्तीचे मुंडके, त्याच्यात 2 कलश आहेत. एका कलशातून बिस्किट पडायले सोन्याचे, एकातून चंद्रहार, पोहेहार, चप्पलहार पडायला. ती लक्ष्मी चित्रात इतकी आवडती. तर प्रत्यक्ष लक्ष्मी किती सुंदर दिसत असेल. काय रूप असत त्या लक्ष्मीचं. आणि त्या लक्ष्मीचं रूप कसं झालं तुम्हाला अजून एक लक्षात सांगतो. आचरणशील माणसं 100 वर्षाची झाली तरी त्यांचं तेच झाकत नसते. आणि आचरण भ्रष्टानं किती गाथे पाठ करू द्या, ज्ञानेश्वरी पाठ करू द्या, पुराण पाठ करू द्या, ज्याचं आचरण न दिला गेले ते हरामखोर 20 वर्षाचा जरी असला तरी ते भडवा वसू असलेल्या कुत्र्यासारखं त्याचं धोतर दिसतंय. विठाला सर्वात मोठी किंमत आहे आचरणाला. आपली बायको सोडून जगातली जी ज्येष्ठ स्त्री दिसन तिला मायमन, आपली बायको सोडून जगातली जी कमी वयाची स्त्री दिसन तिला बहीण म्हण. एक व्याबंध पाठ नसला तर भारतातला 1 नंबरचा महाराज त्याला म्हणायचं विठाला. कुठेही थुत्र घालणारी, कुठेही थुत्र खुपसिणारी यांना डुकराची उपमा सुद्धा कमी पाठते. विठाला. तेजस्वी माणसं तेजस्वीच असतात, त्यांचा अधिकारच वेगळा असतो. तेजस्वी लोकांचा थोडासा साधूचा प्रकाश पडलेला आहे. पण तुकोबाला इतक्या काही खोल गेले नाही. तत्वाला पोचलेली माणसं होती, ती महिमेला पोचलेली माणसं होती, ती दशेला पोचलेली माणसं होती. ती कशाला एवढा विचार करते. आणि पाहिलं तुकोबाराने बघितलं ते जर माय माय शब्द आवाज करा. माय कोण आपण? मी प्रवासी. बरं कुठून आला? चालत आहे. पुढे कुठे जायचं? जाते निघून दादा. पण अडचण एक आहे रे. काय अडचण? मला 5-4 दिवसापासून मी रस्त्याने चालत असताना माझ्या अंगावरचा पदर एका झाडाला अडकला आणि त्याच्या काट्यात अडकून बऱ्यापैकी माझ्या पदराला छिद्र पडले. आणि मी भारतीय संस्कृतीतली स्त्री असल्यामुळे सगळं अंग झाकलेला असावा याच्याकरता मला कपडा पाहिजे. आणि तुमच्यासारख्याचं वारकऱ्याचं घर, दारात हिरवीगार तुळस पाहिली याच्याकरता तुमच्या दारात थांबले. मला एक लुगडं भेटेल का? एक लुगडं भेटेल? तुकोबाराने सांगितलं माय तुला लुगडं द्यायला काही हरकत नाही, पण माझ्याकडे नाही. वस्त्रदान सुंदरपण संत शिरोमणी नामदेवांचं आवडतो. लांबच होते घरी गेल्या बघा. वस्त्रदान सुंदरपण माय द्यावंसं वाटतंय ग, पण माझ्याकडे जे धोत्र आहे आणि पांढरं वस्त्र कपाळाला कुंकू असल्यावर नेसायचं नाही. हा शास्त्राचा सिद्धांत. नाहीतर मी धोत्र तुला दिलं असतं माय. मी एका धोत्राचे 2 तुकडे करून कमरेपुरता लोकलज्जा निवारण गीता आया याच्या करतात. एका धोत्राचे 2 तुकडे करून मी जीवन माझं गोडसं चालवलं असतं. तर मी कपाळावर सौभाग्यवती तू मावली आहेस, कपाळावर कुंकवाची चिरी याच्याकरता नाही देऊ शकत माय. भाऊ सांगते आईसाहेब होत्या. आईसाहेबांना सांगितलं आपलं लग्न झालेलं होय. हे कणगीवर वाळत आहे, लुगडं कोणाचं आहे? त्या कणगीच्या आत तुकोबारायच्या धर्मपत्नी स्नान करत होत. लुगडं एकच होत. पुण्याच्या आवाजी गुळव्याची मुलगी, जिच्या वडिलाला 3600 एकर ऊस, 2-2, 4-4 एकर ज्याच्याकडे ऊस आहेत ते रामराम घालीत नाही. 3600 एकर ऊस, 3600 एकर ऊस, 1425 गडी. एवढ्या श्रीमंताची पोरगी तुकोबारायच्या जीवनात एका लुगड्यात संसार. आतमध्ये गेल्या, पाणी अंगावर घेतलं, अंगावरचं लुगडं पिळलं आणि वळणीच्या भोवताला वाळत घातलं. आतमध्ये बसलेल्या अंधार आहे. सकाळचे 4 वाजले. बाईसाहेबांनी प्रश्न केला, लग्न झाले? हो. पत्नी आहे? हे लुगडं कोणाचं आहे? माझ्या धर्मपत्नीचे. माझ्या पत्नीचं. येते दादा
येते येते दादा. तुकोबारायला कुठं बाण मारलाय का? जगाच्या मालकीने सर्वसामान्य माथारीच्या रूपात एक शब्द टाकला, दादा विश्वास होता रे वारकऱ्यावर. दादा विश्वास होता रे गोपीचंद लावणाऱ्यावर. रक्ते मागती. दादा विश्वास होता रे गळ्यात तुळशीची माळ असणाऱ्यावर. दादा विश्वास होता रे पांडुरंगाच्या उपासकावर. त्याच्यावरला विश्वास सुद्धा संपायची वेळ आली. आताही वागणुकीने ती आली. आताही सांप्रदायिक चुकीचं वागणाऱ्या लोकांचा मुळे चांगल्या माणसांचा विश्वास आमच्यावर उडायची वेळ आली. या 1-2% हरामखोरामुळं गव्हाबरोबर किडे रगडत येत अशी एक मन होती झाली. ती मन चांगल्या लोकांवर येणार इथून पुढे. आईसाहेबाच्या तोंडातून वाक्य पडलं, दादा अरे विश्वास कोणावर ठेवा कळत नाही रे. त्याच्या दारात एक पातळ वाढतंय, लुगडं वाढतंय. आणि त्याने एखाद्या व्यक्तीला गळ्यात तुळशीची माळ असताना, गोपीचंद असताना, पांडुरंगाचा उपासक असताना, वैष्णवाच्या अंतकरणात जिव्हाळा असतो. हृदयी कळवळा वैष्णवाचा. आणि कळवळा हा वैष्णवाकडे आहे. आणि या सगळ्या गोष्टीची प्रमाण अशी रोज कानपात असताना तुमच्यासारख्या वारकऱ्यांनी लुगडं नाही म्हणावा येते रे दादा. तुकोबारायला धर्मसंकट आहे. बाईने हृदयावर भान मारलाय. पण धर्मसंकट एक आहे. लुगडं दिल्याच्या नंतर बायकोने नेसून काय यावं? एकच लोक आहे. पुरुषार्थ मातीत जाईल. हे लुगडं जर या स्त्रीला दिलं तर जिच्यासोबत पाणी ग्रहण केलंय तिनं बाथरूम मध्ये बाहेर यायचं कसं? लालनात पालयंते भार्या ताडनात नैव पालयंते. योसरकर गुरुजी पत्नीचं पालन हे लालनात करायचं असतं, ताडनात नाही. ताडन असतं पण कधी? ढोल गवार पशुवत नारी, ए ढोल गवार पशुवत नारी, सकल ताडन के अधिकारी. अशा वृत्तीचा असेल तर ताडन असावं. सात्विक स्थितीमध्ये पत्नीचं हे लालन करायचं असते, पालन करायचं असते. आपण जर या म्हातारीला हे लुगडं द्यावं, धर्म करावं, एकीकडे आपली माळ साबूत राहिली, गंध साबूत राहिला, वारकरी संप्रदायाचं नाव साबूत राहिले, वैष्णवांचा जिव्हाळा साबूत राहिला, पण प्रापंचिक गोष्टीत विचार केला तर पुरुषार्थ मातीत चाललाय. करावं काय? येथे दादा तुकोबारायांनी पुढे टाकलेला पाऊल मागे घेतला. थांब मा. आणि तुकोबारायांनी त्या कणगीवर वाळत घातलेल्या लुगड्याला हात घातला. बाथरूम नव्हती रे. बाथरूम का नव्हती? कारण शेवटच्या काळात तुकोबारायची परिस्थिती नाजूक होती म्हणून भिंतीची बाथरूम नव्हती. कणिक धान्य टाकायला ज्या आता लोखंडी कणिक आहेत का, पूर्वीच्या काळात विशिष्ट प्रकारचा वेल असतो, त्या वेलाच्या याच्या साह्यापासून कणिक वळल्या जायची. तिला शेणाचा आणि मातीचा लेप केला जायचा, त्याच्यात धान्य टाकलं जायचं. त्याच्यात एक कणिक एकीकडनं फोडली आणि त्याच्यात तुकोबारायची पत्नी अंघोळ करत होती. काय परिस्थिती नाजूक असेल. कारण ह्या नवीन जीनच्या पॅन्टीवाले माणसं म्हणतील, महाराज कणिक कणिक काय? मागचा काळ बघा, 400 वर्षापूर्वीचा काळ बघा, काय परिस्थिती असेल. आणि तुकोबारायाने त्या लुगड्याकडे असा हात केलाय. महाराज प्रापंचिक जीवन आहे. एका फार मोठ्या व्यक्तीची कन्या आहे, आबाजी गुळवेंची. मी पती आहे तिचा. आणि मालकाचं एक वाक्य आहे, पत्नी जर उघडी असेल तर लाज कोणाला? तुका म्हणे लग्न भाला करते लाज स्वामीची, करते लाज स्वामीची, करते लाज स्वामीची. तुका म्हणे लग्न भाला करते लाज स्वामीची, करते लाज स्वामीची. लाज कोणाला आहे? मालका. कडक टोपी घालून नवरा बाजारात फिरायला आहे. त्याच्या टोपीने ऊस तोडता येईल इतकी टोपी कडक.
आणि बायकोची चोळी फाटलेली, पांचटा तो नाक बुडातून कापले असं समजायचं. प्रपंचातला सिद्धांत असा आहे. तुकोबारायने विचार केला आपण बोलावं आणि आपल्या पत्नीचं लुगडं द्यावं, काय नेसावं ते. हात जवळ गेलेला खाली आला. पहिल्यांदा हात खाली आला, दुसऱ्यांदा हात असा जवळ जवळ गेला आणि पुन्हा खाली आला. आईसाहेब पाहत होत्या. तिसऱ्यांदा हात असा लुगड्याला स्पर्श होईल असा जवळ गेला, पण हृदय पिळलं गेलं आणि हात खाली आला. 3 वेळेला हात जवळ जाऊन खाली येतो, त्यावेळेला खाली बसलेल्या जगाच्या मालकिनीच्या मुखारविंदातून एक वाक्य पडतं, राजा त्याला हाडाचा वारकरी लागतो रे दान करायला. हे त्याला अंतःकरणाचा वारकरी लागतो रे दान करायला. घट्ट बोलणे आणि तो पितांबर खाली ओढला. उकललेला होताच, एकेरी केला आणि माथारी त्या पितांबराने झाकून घेतली. हात जोडे, येतो मा, येतो. वारकरी या नात्याने तुझं अंग झाकले, तुझी आबरू झाकली, लोक लज्जा निवार नाही टाकतात. आमचा संसार झाकावा असा आशीर्वाद देऊन टाका. येतो मी. पाऊल पुढे पडत होते, अचानक प्रकाश पडला. तुकोबाराय विचार केला, प्रकाश. मागं वळून पाहतात म्हातारी नाही, दिगंबर बुवा जगाची मालकीने, विश्वाची मालकीने, विश्वाची मालकीने. साष्टांग दंडवत घातला. आईसाहेब आशीर्वाद द्यायचं सुद्धा सुदृढ आईसाहेबांना. आशीर्वाद देण्यासाठी आईसाहेब वाकल्या देवसरकर गुरुजी, पण हात पाठीला लावायची हिंमत नाही. इतकं शरीर तरतर कापतं आणि टप 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 तुकोबारायच्या पाठीवर पाणी पडते. स्वतः तुकोबाराय उठले आणि खांद्यावरच्या धोतराच्या कोपऱ्याने विश्वाच्या मालकीनीचे डोळे पुसले. आईसाहेब रडतात. तुकोबाराय आज कळलं दातृत्व, आज कळालं कळवळा, आज कळालं प्रेम, आज कळाला भाव. महाराज देवावरच भाव असावा असं नाही. सोयरे पिशोन समान चिगडे, चित्त परवडे परोपकारी, तरी चांगलीकार करील नारायण, अन्यथा बडबडे तो शिरी. घरी आले आईसाहेब. देवाने विचारलं काय झालं लक्ष्मी, माफ करा. स्वप्नात सुद्धा तुकोबारायच्या बाबतीत शंका घेणार नाही. विटेवरच्या मालकाचं अंतःकरण गदगदलं. रमा, हे लक्ष्मी, इतका गोड सात्विक भावे, याच्याकरता ही माणसं मला आवडतात. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी देवा.
साधू म्हणावे ऐशिया जग ब्रह्म रूप जाण हेची साधूचे लक्षण. इतकी दया असली पाहिजे आणि तो भाविक व्यक्ती असतो. नाथांकडे पक्ष होत, पितृ तिथी होती. पक्ष म्हणजे पितृ. तुम्ही दुसरेच समजिता, वार तेच संपलंय आता. पक्ष म्हणजे पितृ. पितरांचा स्वयंपाक हा श्रद्धेनं सायासानी मोठा जीवाचा आटापिटा करून केला जातो. तो पितरांचा स्वयंपाक असतो. 14 पदार्थ वगैरे सायासा. आणि त्यात ती गिरिजा काकींचा काळ होता. काकींनी पहाटे ठरल्यापेक्षा आज लवकर स्नान आटपलंय. पक्षाची खीर ही आदल्या दिवशी कुठल्या जाते? गव्हाची खीर, त्याला आपण खवल्याची खीर म्हणतो. बायका शहाण्या झाल्या आता तांदळाच्या भातातच जर असा गुळ तूप टाकतात तर ती खीर म्हणतात. त्याच्यामुळे पोट खराब जन्मला येतं, गव्हाचं राणी किलो. तुम्ही सासऱ्याला जीव घालायला इतका चटका देतात, पोरग कसं चांगलं निघत तुमचं? ते तसंच निघत असतं. ज्यांनी प्रॉपर्टी कमिटी द्यायला जर पसाभर घेऊ तुम्ही कुठीत नसाल तर ते वरच्याने काय डोळे थोडे झाकलेले. अत्यंत साया. स्वयंपाक बऱ्यापैकी 80-90% स्वयंपाक आत्मत आलेला असेल. नित्याप्रमाणे राम आणि सरजू नावाच्या झाडवनांच्या कानावर वार्ता गेली. आज मालकांच्या घरी पक्ष आहे. मालकांची इथं पक्ष, ते सेवेकरी होते. रोज झाडून जायचे ते दात नाथांचे. पण आज मालकांच्या घरी पक्ष, नाना प्रकारची लोक सोयरी राहिली आज त्यांच्याकडे जेवायला येणार. म्हणून 10-10:15 वाजता राम आणि सरजू नावाचे 2 झाडवण आले, पाट्या घेऊन आले आणि नाथांच्या बाहेरची नाली वगैरे सगळी ते केर घरात घेऊन भरू लागले. तेवढ्या अवकाशामध्ये आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असतं दादेजी. आता ती एकनाथ महाराजांचं घर काय तुमच्या आमच्यासारखं थोडंच असेल, जागा ऍडजस्ट करून बांधायचं काय नसतंय. आपलं कुठेही असेल, आपण देवघर सरकून टॉयलेट करतो, काय नसतं. त्याच्यामुळे माणसं म्हणले आम्ही 5दा वास्तू शांती केली, आम्हाला सुख नाही. 9दा महाराज पुरतोय घरात तुला सुख भेटत. आणि तू नीट केलीच नाही ना सोमळ्या. नाथांचं समोर दरवाजा, अग्नी दिशेच्या खिडकीतनं स्वयंपाकाचा सुगंध येत होता. राम आणि सरजू म्हणे एकमेकाला म्हणतात, रामा काय रे, काय सुगंध आहे रे? अरे मालकाच्या घरच्या स्वयंपाकाचा सुगंध जरी इतका चविष्ट असेल, घ्राणमेवच सर्व शुद्धोस्ती जाय. घ्राणमेवच म्हणजे घ्राणदेवता म्हणजे नाक. इतकी तृप्त, तर रसाना किती तृप्त होईल. आणि भिंतीच्या पलीकडून चर्चा करते आणि आईसाहेब वरून उतरत होत्या. गिरिजा काकींनी दक्षिणेकडे हळीत कुंकू टाकलं होतं. आत्याबाई या जेवायला, सासूबाईला बोलीत होत्या. यायला तर असं वाटतं का सासू मरण किती हातात येते. कशा असं त्यात बघा. ज्या बाईला सासू सासरे आवडत नाही ती जर महाराजाच्या पाया पडली तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जाणार. धोत्रा सगळं इतकी पापी असते. चला, एकानं सांगितलं आहे त्याला लय पुण्य लागत रे. अरे आपण कोण्या कुळात जन्माला आलो. आपल्या बाप दाद्याने आतापर्यंत गरम पदार्थ कधी खाल्लाच नाही रे. आपल्याला गरम फक्त इस्तू दिसला रे. शेकताना इस्तव दिसला, इस्तव. गरम पदार्थ आपल्या जीवनात कधीच नाही. गिरिजा काकी वरच्या पायऱ्या उतरत असताना, वाक्य ऐकत असताना पावला पावलाला डोळ्यातून पाणी पडत होते. पावला पावलाला पाणी पडत. तेव्हा
का रे गरिबाची अशी व्यथा, का देवा गरिबाची अवस्था रे अशी, प्रभूची लेकरे सारी, ही सृष्टी तुझी लेकरे उत्तर आहे. मग एकाला असं का रे, का असं का? एका तिळाचा विचार न करता आवाज दिला, श्रीखंड्या. देवाच्या लक्षात आला, आईसाहेब इतक्या जोरात कधीच बोलत नाही, आज काय बोलणे. हे श्रीखंड्या. जी आईसाहेब, जी 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 जी. श्रीखंड्या म्हणजे चेअरमन पंढरपुरातलं मालक, वाकत जी जी. काय पाय घाला, पाट लावा. आई साहेब 11 वाजलेत आत्ताशी, 12:15 पित्र येणार, पायघाचा कार्यक्रम होतोय, तोपर्यंत मी चंदन उगाळायला लागलोय पितरांना लावण्यासाठी. मालक आता सध्या मोहाच्या पानाचे द्रोणे करतात, मोहाच्या पानाच्या द्रोणामध्ये गंध असतो पितरांचा. खंड्या ऐक रे, ऐक, ठेव रे पाट. लगेच गंगाळ सोन्याचा तांब्या, बावनिया चंदनाचा पाट. मी फक्त पुराणातच ऐकला, मी अजूनही चंदन पाहिलं नाही. हे चंदन तापलिया तेला बावनी चंदन शनेक बुंद शीतल कर. तिळभर टाकलं की उकळतं तेल थंड होते, इतकी त्या चंदनात शीतलता असते ते बावनिया चंदन. आणि पाय घालून पाठ आवाज दिला, श्रीखंड्या. जी मालक. नाथांना मालक म्हणायचे, देव मालक मालक म्हणायचे. जी मालक जी. अरे एवढ्या लवकर पाठ का? आईसाहेबांनी सांगितलंय, आईसाहेबांनी सांगितलं. गिरिजा, जी धनी. पण नाथांच्या लक्षात आलं, सोहळ्यात आहे, तिकडे येणार नाही. नाथ महाराजच तिकडे गेले. गिरिजा, पाटा एवढ्या लवकर कशाला टाकायची पाय धुवायला? खाली बघून नाथ महाराज बोलत होते. आणि ज्या वेळेला गिरिजा काकीचा चेहरा पाहिला होता, तर डोळ्याच्या कडा लाल झाल्या आणि असं डोळ्याचं, गिरिजा आज पक्षाचा दिवस आहे, पितृतिथी आहे, आज प्रसन्नता असावी. आज तू नाराज का? तुझ्या डोळ्याच्या कडा ओळ्या झाल्यात, लालसर पडल्या डोळ्याच्या कडा, काय कारण? स्वामी, राम सरजूला जेव्हा वाटते हो, ते म्हणले आपल्या पिढ्याने पिढ्या गेल्या, आपल्याला गरम स्वयंपाक कधीच नाही. ठीक आहे श्रीखंड्या, राम सरजूला बोलव, मी पाणी टाकतो गंगाळात. सोन्याच्या गंगाळात पाणी भरलं, आवाज दिला, राम सरजू. जी. सरजू म्हणला, रामा कुठून बाप तू आलं रे आपलं? तू कशाला म्हणला रे? किती सुगंध आला, वाड्यात नेऊन आणते का? शंकायला या राम सरजू. नाही आलं तरी शिक्षा. काय विचित्र. चला पाठावर उभं राहा. वारकऱ्याचं घरे पाय धुवून मारण्याची शक्यता आहे. नाथांनी सांगितलं, श्रीखंड्या ताब्या भरून दे, देव ताम भरून द्यायला, देव देव नाली शिणाऱ्याला, दस्त घालणाऱ्याला. आदेश कोणाचा आहे? गिरिजा काकींचा, नाथांचा. देव पाणी देतो. देव बाहेर घेतले, आतमध्ये पाट टाकलेले होते, मलया आणि चंदनाचे बसायला पाट. हे सुगंधी जास्त असतो मलयामध्ये, अतिसुगंधी. म्हणून मलयाळू चंदनाच्या झाडावर सर्प 6-6 महिने खाली उतरत नाही, वासानच जगत येते. मात्र मलयाळू चंदन पाहिजे, इतकं सुगंधी, इतकं सुगंधी. ते बसायला पाठ, दोघच बसले. गरम गरम भात वरण. नाथाने सांगितलं, गिरिजा तू पाण्याला एवढा वेळ का लागला ग? मालक,
पितरांसाठी तू कालच कडवलंय, पण राम सरजूला गरम गरम पाहिजे त्याच्याकरता आता कडायले. दोन्ही टाकलं होतं पातेलं आणि कडकड कडकड शांत झालेलं दोन्ही म्हणजे नागबंद गावरान गाईचं तूप. सांडशीमध्ये कडचिताचं पातेलं धरलं आणि राम सरजूच्या भाताला चरचर वाजेपर्यंत तूप टाकलं. एकाच्या पुढे गिरजा काकी बसल्या, एकाच्या पुढे नाथ बाबा बसले. हरिपंडित बाहेरून आले. आई, हरिपंडित जी या इकडे या. तेवढ्या अवकाशात हर्ष आले. हर्ष नाचू होते. काय नाव नाचू हर्ष आले. गिरजा काकीने सांगितलं राम सरजू घ्या रे. माय आपल्या आमंत्रित लोक काळजी करू नका. तुम्ही जेव्हा भात आणि तूप वरण एकत्रित केलं हातानं, घास घेणार तेवढ्या अवकाशात सरजूला संसार आठवला. संसार आठवला. नाथांनी सांगितलं सरजू घे ना रे घे. साजूक गरम तूप आहे, गरम भात आहे, घ्या रे. गरम गरम खाण्यात आनंद वेगळा असतो. घ्या रे घ्या. अरे तुम्ही गरम खावा अशी आमची इच्छा आहे रे. याच्याकरता आम्ही आमचा विधी बाजूला टाकलाय. तुम्ही घ्या रे राम सरजू घ्या. सरजूनी सांगितलं मालक आजचा 3रा दिवस आहे, कामच भेटलं नाही आणि काम न मिळाल्यामुळं घरात चूलच पेटली नाही आणि चूल न पेटल्यामुळं आज 2 दिवस झाले लेकरांना आंबील पण नाही. ज्या घरातल्या लेकरांना आंबील नाही त्या घरच्या कुटुंब प्रमुखांनी गावरान तुम्ही भात खावा. मालक की तुमच्या सारख्याच्या संस्कारात, तुमच्या सारख्याच्या सावलीत वाढलेला माणूस आहे. पशु नाही मालक. 2 दिवस झालं माझ्या लेकराला आंबील नाही, मी गावरान तू पण भात कसं खावा. हरिपंडिताच्या डोक्यावर हात ठेवला. राम सरजूला सांगितलं राम सरजू हरिपंडिताची शपथ घेऊन सांगते पोटभर जेव्हा पूर्ण स्वयंपाक बांधून देते. दृष्टांत संपला. आजची जी चंपाषष्ठी, परवाची चंपाषष्ठी दिगंबर बुवा, या चंपाषष्ठीच्या दिवशी गोकुळातल्या मालकीनीनं उत्सव केला. नामदेवराचा अभंग गाथा लक्षात येईल तुमच्या. गोकुळातल्या मालकीनीनं यशोदा माईनं उत्सव केला खंडेरायाचा. आणि खंडेरायाचा उत्सव करीत असताना भरीत रोडगा नावाचं पानग असते, पानगच पात्रातलं गायब झालं. ताई साहेबांनी पंढरपुरातल्या मालकाच्या तोंडात आणली. पंढरपुरातले मालक म्हणजे कृष्ण परमात्मा. तोंडात मारली. अरे पिसा लागल तुला पिस. त्या अभंगात बऱ्यापैकी पिस शब्द आलाय. वाचा गाथा या सकाळी वाचील तर सुरुवातीलाच अभंग येतो. सुरुवातीलाच मला सांगा, विश्वाचा बाप माय सोडून तिच्याकडे आलाय, देवकी सोडून आलाय. तिला सुद्धा व्रतावर किती निष्ठा आहे. तर गिरिजा काकीला व्रतावर निष्ठा नसेल, नाथांना निष्ठा नसेल बापू. मग एवढी मोठी ढाले गुरुची निष्ठा असताना सुद्धा ही सगळी निष्ठा बाजूला नव्हती आणि गरीबाच्या लोकांना जीव घातले. म्हणून 36 वर्ष त्या बाईचे लुगडे घाला देव थांबलाय. देवाला भाविक आवडतात म्हणून मालक पहिल्याकडे भाविकाची आवडी
मला असं वाटतं 4 दिवसाचे उपवासी होते असं मी सांगत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे. वारीचा प्रसंग आहे. वारीहून घरी आले आणि मग करी सेवानी प्रीती एक पुरावा सांगून पूर्ण राम, कारण तुमचं वेळेच ते नंतर पंगत जेवायचे. तसं नियमानं आपल्याला 16-17 मिनिटच वेळ. तशी तरी मी गुरुजीला चाल लवकर आठवायला लावली. त्यांनी ऐकलं आहे. घरी आले तुकोबर आहे. घरी आल्याच्या नंतर माणूस तुकोबराचं जीवन तुम्हाला एक सांगू काय, मी कधी पण बोलत असतो, ज्याच्या जीवनात बायको सात्विक भेटली का त्याला जंगलात पण स्वर्ग असतो. ज्याच्या जीवनात बायको अवदास भेटली का त्याला सोन्याच्या बंगल्यात मसमाट असतो. कर कसे जंगती स्वाधीन भाग खरे रे याचे स्वाधीन भाग. हा वारकऱ्याला पाहुण्याला त्यानंच घरी नेत जावा ज्याची बायको ऐकीन येते त्यानं. ज्याची बायको नवऱ्यालाच लाकडं दाखवते त्यानं दुसऱ्याच्या सप्त्यात पोहणला पाहिजे. त्यानं घरी कोणाला नाही न्यायचं. काय म्हणतो तू गंध लावायच्या कपड्यात बरं वाटत, दिसायला सुंदर आहे. सुंदर त्याला जबर वाटत ही काय देत, पण तो गंध लावला ह्या कपड्यावर त्याच्याकरता आनंद वाटतोय. हो आपले माईक घेतल्यावर हिंदुत्व सांगते भडवे आणि गंध लावायला यायच्या कपड्याला इचूड असतो आराम करायच्या. विठाला आपण त्या कुळाचे लक्षात आले पाहिजे. चित्रगुप्त सावध राहते गंध लावायला. ते कायद्याचे ठरते. गंध नसला की ते बी इचकून जाते. काही बी लिहितेच मग. हा जाऊ दे ती वेळ नाही सांगायला पुन्हा कधी पाहिजे. कळम शेंडीवर घरी आले तुको महाराज. तुकोबाराचं जीवन किती धनी आहे. लोटकवर पाणी दिलं, पाय काढला. काय परिस्थिती असेल. दातृत्वाचा जर विचार केला तर तुकोबारायची श्रीमंती मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं. तुकोबारायची गरिबी मोजण्यासाठी पाहण्यासाठी दृष्टी नव्हती. डोळे झाकले आठीच्या आठी ब्रह्मदेवाने. इतकी गरिबी आणि एवढी श्रीमंती. तुका आकाश आहे. एक बाजू बघायला गेलो तर आकाश काय वैभव तुकोबारायचं, आणि एकीकडे ही भौतिक श्रीमंती पाहिली वैचारिक खालची. इतकी साधी पाहतो.
पाणी दे मागे बसा जेवायला. आता तुकोबारायला नवल काय नाही वाटलं, पण नवल कशाचं वाटलं? जेवायला बसा म्हणजे आहे काय खायला. रोजच जेव्हा बसा म्हणत होतो ते आदर करत होतो ते. मागे एक पांचट गरळ ओकला होता तुकोबारायच्या पत्नीविषयी हरामखोर. एक जण म्हणला, मध्यंतरी मी एका कीर्तनात पण ऐकलं तुकोबारायची पत्नी करता होती. म्हणलं तू या 42 पिढ्या हरामखोरांना नरकाला जाते. महाराज या संप्रदायातल्या लोकांना बायका अधिकारी भेटल्या होत्या म्हणून देव घरी आलता. श्रुतीनं प्रश्न केला, विषयांतर होते पण येतो आपण एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो चांगली. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला श्रुतीनं प्रश्न केला, तुमच्या पुण्याईनं देव 36 वर्ष तुमच्या इथे राहिला का गिरिजा काकीच्या पुण्याईनं? तुमच्या मायासारखा इडगळ नवरा असता ना दिगंबर वते म्हणला असता माया पुण्याईनं राहिला. नाथ बाबा म्हणले, श्रुती माते जितका माझ्यावर देवावर भाव होता माझ्या 1000 पटीनं देवावरचा भाव माझ्या पत्नीचा आहे, म्हणून जगाचा श्रुतीनं देवाला प्रश्न केला, दोन्ही देवाला, पंढरपुरातल्या मालकाला काशीतल्या मालकाला. दीपावलीच्या दुसऱ्या पाण्याच्या दिवशी प्रश्न केला. दीपावलीचा धनत्रयोदशीच्या दिवशी नाही, चतुर्दशीच्या दिवशी प्रश्न केला. काशीतल्या मालकाला आणि पंढरीतल्या मालकाला श्रुतीनं प्रश्न केला, मंदिरात एवढं वैभव सोडून नामदेवरायच्या घरी आंघोळीला कशा करता आले? दोन्ही देवायच्या. शिवजी 11 डोळ्यानं रडत होते आणि पंढरपुरातले मालक 2 डोळ्यानं रडत होते. शंकराला 5 मुख म्हणजे 10 डोळे आणि 1 डोळा शिल्लक होता त्रिनयन. 11 डोळ्याने हे 2 डोळ्यानं रडत होते. श्रुतीला सांगितलं, बाई नामदेवरायचं आमच्यावर प्रेम काही नवत नाही, त्यांच्या वडिलांचं आमच्यावर प्रेम काही नवत नाही, पण त्या घरातल्या 3 बायका अधिकारी होत्या. एक गोणाबाई, एक राजाई आणि त्या घरातल्या लोकांनी सांभाळलेली बाई तिचं नाव जनाबाई. आणि या तिघींच्या सन्माना करता मी पंढरपुरात याच्या करता काय दर्जा आहे महाराजा लोकांचा, किती मोठा दर्जा आहे. तुकोबारायला एके दिवशी विचारलं, तुकोबारायला विचारलं, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी तुमच्याकडे देव मनानं येतो, त्याचं कारण काय? तुकोबारायला सांगितलं, मी नाही काय सांगू शकत, आमच्या कुटुंबातली लोक अधिकारी त्याच्याकरता देव येते. काय अधिकार? एकच सांगितलं, माझ्या पत्नीच्या पायाची माती देव खातो याच्यावर लक्षात घ्या. अधिकार काय असेल बायकोचा? ह्या लोकांचा तत्व चांगला घेतला. कुंटला पैसे असावं बायको अवदास असावं, काय कामाची. मी घोडी घेतली 4 पायाची, घोडी 4च पाय असते. घोडी घेतली, घोडी घेतल्यावर ना शेतीत जायचा. रगिलवाणी त्याच्यामुळे एक जण मला मारत लय रगिलवाणी बोलता. मी जाऊ दिले तुला 30 गाव पट्ट्या 36 गाव नाही कीर्तन घेतले, निघला पट्ट्या कापूस करू पाहिला काय ताण नाही. आणि मग म्हणे ती घोडी घेतली आणि ते म्हणे पंडितजी बोल आजची घोडी, हिंदी बोलत होतं, माळेगावच्या बाजारात घेतली. आता सुरू होती यात्रा, खंडेरायाची यात्रा. अशी घोडी अशी चाल तशी चाल. खरंच त्यानं सांगितल्यासारखी देवसरकर गुरुजी चाल, पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, तिन्ही चाल, तिसरी चाल 55च्या स्पीडनं घोडी पळायची. मोटरसायकल 55 आणि घोडी इकडून हातावर तांबे घातल्या, थेंब सांगत नव्हता, इतकी घोडी अशी. नाही तर काही काही घोड्या अशा नवरदेवाला 3ऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये न्यावा लागतं कणा मनकापासून मारुती लांब असा, तिथं आल्या नवरदेव आजारी पडला. काय झालं म्हणलं, रोज कोंबर दुखायला म्हणलं घोडी खराब होती. तुला लय जोर आलता म्हणलं त्या घोडीवर बसायचा. पाय पाय जायचं असतं तिथं मारुतीच्या पाय पडायला काय तुझ्या पाय धनुरात झालता का बसला. लय काय काय घोड्याची शिडी करणार, तर नाही करायची घोडीची शिडी. पुढचे पाय वरी केले की बसणाऱ्याच्या अंगावर केले, त्याला म्हणायचं घोडीने शिडी केली. मग या घोडीने शिडी करू नये म्हणून 20 किलो वाळूच्या 2 थैल्या मानाला बांधित होती. तिने मान खाली ठेवा, पण घोड्या इतक्या तरी थैल्या फेकूनही शिडी करतो. अशा काही अशी घोडी कोणाच्या नशिबात येऊ नये. मी घोडी म्हणायला काही असं अंगावर घेऊ नका, मी घोडी म्हणतोय. घोडी म्हणायला मस्त आमच्या संचार मध्ये
दर्शन शिल्लक देऊ टाका इनाम. घरी आल्यावर असं मला वजनदार घोडी चांगली भेटली, चांगली भेटली, चांगली भेटली. घोडीला एक खोड होती, लोंकाळ्याला गोळी खालून जात होती. मला उतरता आलं री खिडकीतला पाय काढा खाली उतरलो नाही, तुला सारं उतरवर करत गोळी वापस. वैकुंठवासी बापूसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ बाला, आयंदळ घोडीशे पायंदळ बाला, अवकुसळ बायकुशे राडका बाला. नवऱ्याला शिव्या देणार तुम्ही तिघी जणी जरा पटकन. इकडच्या दोघी जणी लवकर, मी नाव घेईन बरं का पुन्हा. मागच्या तिघी जणी पटकन उभा राहा. माग पाहू नकोय, तूच तूच तूच. काळ होद्याची नाही, मरायची ऍड्रेस नाही. एवढ्या बार माफ करतो मात्र विठाला. इतकं म्हणलं पलीकडच्या पण 2-4 जणी मला कळाल्या, कारण त्या पण नवऱ्याला खालीवर बोलते, ते असं कुचकीला की लगेच कळत असतं. त्या पण खालीवर, त्या म्हणत्या माय मेल्याला कशाला आणलं मधुकर बुवा, तुम्ही कशाला याची तारीख घेतली. एवढ्या बार माफ करतो नाही. उद्यापासून नवऱ्याला आरोतुर बोलायचं नाही. विडाला संसारात पत्नी असावी, पाय घालून पाणी दिलं बसायला, गरम गरम लालसरत आडीत तापलेलं दूध, आडीतलं दूध, आडीकडं तितकं कुठून कळलं. तू पुण्यातलं दूध खाणार आडी फक्त जुन्या लोकांना कळणार. आडीसाठी बायकाला कसदार लागतात रे, बेजार होणाऱ्या बायका लागतात. हा यायला चटण्या वाटा वाटणे, सारे मिक्सर करायला बांधले, कशाच्या आड्या कळत येते. रई नाही, दोड नाही, काय नाही, घुसळ खाम नाही. आडी गुडघ्यापेक्षा खोल, आडी फूट खोल खड्डा असतो घरात. त्याच्यात गवऱ्या, त्याच्यात मोठं गाडगं, त्याच्यात दूध, आणि ह्या गाडव्याचं झाकण 4 वाजता उघडायचं. त्याच्या वासानच पोट भरत. ऐकून कसं दूध असतं चल म्हणते, गंधासारखं लाल पुंज. पण आपला अवतार म्हणजे कैद्याचा अवतार आहे. कैद्याला जे खालाय का ते आपल्याला खालाय. कोट्या दिवशीत आपण कुठं भेटत. असंच कीर्तनात ऐकलं ना, आमच्या पोरांची माय म्हणजे आपल्याला आडी करायची. पोरांची माय म्हणजे माय बायको. म्हणताले कोणाला म्हणलं ती म्हणजे आडी करायची ज्ञान आपल्याला. आडी कस काय जमत नाही, तुम्ही कस काय कीर्तनात सांगता. ज्ञानला सांगतोय पण आपल्याला नाही आडी करतायत. कस काय, आपल्याला खाली राहावं लागेल. नाही बाई ते खाली नगर वरीच हवा चांगली आणि स्लॅब असतो म्हणजे 4 इंच किंवा 5.5 इंच, आणि आडीचा आडी असते 2.5 फूट, आणि स्लॅबवर आडी केल्यावर खालच्या मजल्यातले जळतील ना. आडी कशी जमन, आमची आडी आड्यावरच गेली. पुन्हा आडीचा विषय. आडीत तापलेलं दूध लाल सरळ ताटात टाकले, आणि पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी. हे दूध कुठून आलं, ज्वारी कुठून आली, इतकं सांगायला तर वेळ नाही. मोजका वेळ लोक जेवायचे तर भाकरी त्या दुधात टाकल्याबरोबर भाकरी आईसाहेबांनी कुस्करून दिली. जगन्नाथ अण्णा पवार एका कीर्तनात बोलले होते. अण्णा म्हणायचे, बायकोनं नवऱ्याला जीव घालताना माय भाव, बायकोनं नवऱ्याला जीव घालताना माईचा दर्जा अंतकरणात असला पाहिजे. शेषुरम महा सुभाषितकार सांगतात. पण जीव घालताना माता असली पाहिजे, माईचा दर्जा असला पाहिजे. माय जितकी लेकरावर प्रेम करते इतकं नवऱ्यावर प्रेम करा. त्याच्यापेक्षा महादेवाला पाणी कमी घातलं तरी चालेल, पांडुरंगाला मंजुळा कमी वाहिल्या तरी चालेल, माझ्या मल्हारी मार्तंडाला कमी भांडार वाहिला तरी चालेल. पण नवऱ्याला जीव द्यायचा आहे. पंढरपुरातला मालक तुझ्या दर्शन करता येईल. देवायला पाणी घाली ती, महाराजाच्या पाया पडत ती, नवऱ्याला टायमाला नीट बोलत नाही. हा बाई, ही बाई ज्या भागात असेल त्या भागात अवकाळी पाऊस पडत असतो. अवघड काम त्याच्या असं सोपं काम असतं. मी नेहमी सांगत असतो, कीर्तनाला येताना वयस्कर स्त्रीने आमच्या पाया पडायचं नाही, आणि कमी वयातल्या बाईनं नवऱ्याच्या पाया पडून कीर्तनाला यायचं.
एक कोटी महाराजाचं दर्शन घेतल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त. कीर्तनाला येताना जर नवऱ्याच्या पाया पडून येत नसेल, ही ज्याच्या कीर्तनात बसली त्या कीर्तनकाराला पण नरकात जावं लागते. कारण दोघाची पद्धत सारखीची. गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा हरामखोर असतो, अर्धा पापी असतो, तो सुद्धा गुन्हेगार असतो. सिद्धांत शास्त्राचा. मुलांना आई वडिलाचं दर्शन एकदा घेतलं की कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही. माय बापाच्या पाया पडत नाही, महाराजाच्या थैल्या उचलीतून तू महाराजाची गाडी तुला खाली गाडशील. हो, असे नालायक महाराजांना विसरत नाही पाहिजे उचली. आई वडिला सगळ्यात सोपा पण मार्ग सांगितलाय. हे दाबून चोपून नालायकपणा हे काय देवाला आवडत नाही. चला, ती भाकरी दुधात दिसली, तुकोबारायांनी श्लोक म्हटला, ते तुकोबाराय स्मरण केलं देवाचं. पण आठवण झाली, मी जाताना आपल्याकडे दूध नव्हतं. मग गाय कुठून आली, दूध कुठून आलं, हे सगळं वृत्तांत कळाला. मग तुकोबाराने सांगितलं, तुमच्या बाबांना मसड आणि गाय आबाजी गुळव्यांनी, श्याम काका नावाची मुलीम होते आबाजी गुळव्यांचे. तुकोबाराच्या सासऱ्याची श्याम काका नावाची मुलीम होते. फार फार प्रचंड विद्वान होते श्याम काका. आणि त्यांनी गाय मसड आणून बांधली, म्हशीचं दूध वगैरे काय ते सगळं मागच्या एका कीर्तनाने तुम्ही ऐकत राहा. आता मी वेगात सांगतोय भाव. तर तुकोबाराने सांगितलं, आवले प्रेमाने आवडून आणायची. आवले जी 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 काही गोष्टी बोलण्याचा अधिकार आहे मालकाला, पण काही बी नाही. एक जण पोरग खेळू लागलं मंदिरापासून, पोरग रडूच लागलं. लढू नको, आपली मम्मी भूर गेली, तू का त्याची. इतका पानचिपणा. नाट्यात भेटली गाय वासरू घेऊन पंढरपूरला जा. तू मम्मी म्हणाला हराम खोरा, तू काय लायकी आहे का भिडाला. कीर्तनात दम नाही, भागवतात दम नाही, रामायणात दम नाही. आम्हाला जे 9 मिनिटं उशीर झाला का बाया नाचत होत्या म्हणूनच उशीर झाला. वरातीत बाया नाचू लागल्या, वरातीत. आणि म्हणून रस्त्यात ट्रॉफिक जाम झाली आणि 5-6 मिनिटं वेळ झाला. बायका किती कीर्तन आहेत, किती भागवत आहे, किती रामायण, किती शिवपुराण, किती सप्ते, कुठून यायला. अहो परमार्थ जोपासला असेल या खेड्यातल्या मावल्यांनी, या इज्जतदार मावल्या. का शहरातल्या मावल्यांना वाईट म्हणतो असा विषय नाही, पण या चुकून चूक करत नाही. या भीतात परंपरेच्या वळूया भीत्यात भावात उडालं का बापू. ते काय काय किती 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 काय वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना, काय वाटत असेल ज्ञानोबा तुकोबारायला वरून बघत असताना, आपल्याकडे बघत असताना काय वाटत असेल. काय 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 पैशाचा माज जर इतका आला असेल ना, तर अशा जागेवर नाही उतरायचा. हो, भविष्यात त्याचे परिणाम इतके विचित्र होणार. आणि काय धर्माविषयी नुसते टोले मारायचे, काय लायकी का आपली धर्मावर बोलण्यासाठी. प्रचंड ज्यांच्याकडे पैसा आलाय त्यांनी इतकं निसुकपणे व्यसन तुटलेल्या जनावरासारखं कोणीकडे पळावा. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. लाज. आवले जी जी नवऱ्यानं बायकोला एकेरी बोला, बायकोला नाही बोला. विवेक, हे विवेक लवकर ये रे, आपल्याकडे गिरगावकर आले. मला असं वाटलं विवेक म्हणजे हिचा मुलगाचा असं, पण विवेक घरी आल्यावर त्याला दाब नावाने मिशावर. बाई विवेक कोण आहे? माझे मिस्टर आहेत. बाई मन नाही चहा. नवऱ्याला जरी एकेरी बोलायलीस तर मला तर गॅसच्या पाईप ना आणि तू चहा प्यायल्यामुळे गाडी पुला खाली जाईल. येतो तू हा विवेक आणि तू अशीच विमानात बसून विमान समुद्रात पडा. नुसता पाणी. चला आवले जी, किती दिवस झालं गाय म्हैस आली. तुम्ही वारीला गेल्यावर दुसऱ्या दिवशी आली सांग. बर, देवाला मंदिरात नैवेद्य दिलास? नाही दिला. बर बर बर. ताटाला प्रणाम केला. तुकोबराय न जेवता उठल्याच्या नंतर वेदना किती झाल्या असत्या जिजाबाईला सांगू तुम्ही. 10-15 इंच चावल्याच्या नंतर जाऊ द्या, सोपी होत. बाळांतपणामध्ये डिलिव्हरी प्रसंगामध्ये देवसरकर गुरुजी, डाले गुरुजी, कुठे महाराज जितक्या प्रसूती होत असताना माऊलीला जितक्या वेदना असतात का बाळाला जन्माला देत असताना, तितक्या वेदना मालक न जेवता उठल्याबरोबर झाल्यानंतर इतक्या वेदना झाल्या, तितक्या वेदना. स्वामी जेवा ना, जेवा.
अरे तुला माहिती ना ग, माहिती ना देवाला नैवेद्य नाही जेवण मालक मी उद्या पूर्ण गाईचं दूध जसं काढलं तसं बिना धारवण्याचं मंदिरात नेऊन टेकते. बरं आवले मी वारीला गेल्याच्या नंतर गाय मसळ आली, तू दूध खाल्लं का? काय प्रसन्नपणानं वाक्य टाकलं ऐका ना, मालक मी त्या घराण्यातली कन्या आहे, मी आबाजींची मुलगी आहे. बायका माहेरातलं वर्णन सांगत असतात, मी आबाजींची मुलगी आहे. मी तुमच्या घरचा उमरा ओलांडत असताना एक नियम केलता, या घरात आलेला नवा पदार्थ कपाळाच्या मालकानं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. या घरात आलेला नवा पदार्थ पतीनं सेवन केल्याशिवाय मी खाणार नाही, असा माझा नियम आहे. तर तुकोबाराने उत्तर काय दिलं, आवले हा नियम तू काय केलास? माझ्यासोबत लग्न झालं त्यावेळेस पासून आमचा हो मागच्या सर्व पिढ्यापासून नियम आहे, घरात आलेली नवी वस्तू मंदिरातल्या मालकाला दाखवल्याशिवाय आम्ही खात नाही. विचार खोटला आणि गरम गरम दूध लोटक्यात घेतलं, खालून पदराची घडी केली आणि त्या पदरावर असं गारघट टेकलं आणि मंदिराकडे चाललं. ते दूध गार होऊ लागलं बरं मंदिरापासून जाऊस तर जिजाबाईनं दुधातल्या अग्नीला म्हणजे गरमपणा म्हणजे अग्नीला सांगितलं, अग्नी आई लेकरावर प्रेम करते तितकं प्रेम जर माझ्या पतीवर केलं असेल तर तुला माझ्या पातिव्रत्याची शपथ आहे, याच्यातून बाहेर निघशील तर बाहेर. उकळूच लागलं आणि उकळतं दूध पंढरपुरातल्या मालकाच्या पुढे टेकलं, देव स्वयंभूवरती पुढे टेकलं. देवाला सांगितलं अग्नी जी बाहेर निघलो असतो म्हणले प्रभू, पण आई साहेबाच्या कुंखाची शपथ आहे. गरम दूध तोंडाला. संध्याकाळच्या भजनाला तुकोबराय ज्या वेळेला येते त्यावेळेला कोणालाही ओठ दिसले नाही, एकट्या तुकोबरायला ओठ काळे निळे पडलेले दिसले. भजन आटकलं, विना अडकवला आणि देवाला एकांतात बसून विचारलं, ओठाला ओठ कशाला आणला? आई साहेबांना गरम दूध पाजलं. देवा का पेलास? तुकोबराय तुमच्यासारखा भाविक उपाशी आता कामा नाही, याच्याकरता गरम दूध केलं. महाराज 3-4 दिवसाची उपवासी तुकोबराय. फार काय झालं तर रस्त्याने एखादं बोरगीर पडलेलं सापडलं असेल, कालही संपत आलता बोराचा सुद्धा. इतकं पोट पाठीला गेलेलं तरी देवाला नैवेद्य दिल्याशिवाय घेत नाही, इतका भाव देवावर आहे. ती माणसं देवाला आवडतात. भाविकाची आवडी देवा, 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 हरी देवा, निज प्रीती हरी देवा, निज प्रीती ते दया, हरे मुळे ते दया, हरे मुळे 4 मिनिटं झाली. 7 मिनिटात एक पुरावा सांगतो. आपल्या वाणीला बट्टा नकोय, पुढे करी शेवानी प्रीती. 1 5-7 मिनिटं. मलाही सकाळी दूध काल आहे ते पुन्हा 10 वाजता सुरू होणार आहे. पुन्हा मला वाटतंय तुम्ही चेक करा जायचे. भाव देव भाव हा कोण्या विशिष्ट प्रकारच्या लोकांचा पाहत नाही, जात बघत नाही, प्रांत बघत नाही, काळ बघत नाही, वेळ बघत नाही. त्याला फक्त भाव पाहिजे. एक भाव सांगतो. लाख्या नावाचा कोल्हाटी होऊन गेला वारकरी संप्रदाय. लाख्या नावाचा कोल्हाटी, लाख्या नावाच्या कोल्हाट्याचा ईदभर पोटाची खळगी भरण्याचा व्यवसाय मधुकर ढोल वाजिने
म्हणून लाख्या कोलाट्याच्या ढोलाची दखल वारकरी संप्रदायाने घेतली. लाख्या कोलाट्याचा ढोल किती त्यात तो वाजित कसा ढोल असतो. ढोल हे शौर्याचं प्रतीक आहे. ढोल ताशा नाही बरं. ढोल 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 हा ढोल हे युद्धात सुद्धा वाजला जायचा. हा तो ढोल धमामे हो हे वाद्य शौर्य शंख शौर्याची वाद्य येत नाही. ह्याच्या पाठीमागं काहीतरी तादात नाही. ताशा वाजत तू पालथी परत वाजती धाकडान 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 परत ती पालथी आहे. त्याचा संसार नाही म्हणून थवाचा आणि मग ते ढोल वाजवायचे. पण लाख्या कोलाट्याने ढोल वाजवायचा. लाख्या कोलाट्याच्या त्या ढोलावर असा हे येऊन लावला असा एक दोर लावला जायचा. त्या दोरावर ढोलाच्या तालात मुलगी चलायची नाचायची नाही. वाक्य नीट ऐका आपण रश करू नका. ती त्या तारेवर त्या सोलावर त्या दोरावर ती चलायची. मग तिच्या डोक्यावर पाण्याची कळशी असायची कधी समई असायची कधी दगडी दिवा असायचा चुंबळ करून. तो दिवा पेटवलेला असायचा. तो दिवा पडत नव्हता ती पडत नव्हती. लोकांचं असं चित्त थरारून जायचं. आना आतला कवडी दमडी खडका लालपई मग ते टाकायचे आणि त्याच्यावर त्याचा संसार टाकायचा. पण रात्रीच्या वेळेला जिच्या दाताचा प्रकाश पडावा इतकी सुंदर लाख्या कोलाट्याची पोरगी होती. वेगात सांगतो करी सेवा निजकली देव भक्ताचं काम किती करतो. पण लाख्या कोलाट्याचा नियम आवडत का होता माहितीये का. लाख्या कोलाटी शेवूड मध्ये आल्याच्या नंतर बरोबर गावाचं नाव आहे शेवूड मध्ये आल्याच्या नंतर त्या काळातल्या शेवूड मधल्या श्रीमंतानं टोपलभर पैसे जरी दिले तरी त्याच्या इथे ढोल आधी वाजित नव्हता. आधी ढोल वाजवायचा माळसा कामकाच्या दारात. हा लाख्या कोलाट्याचा सुनील दोन नियम होता. मारुतीरायचं मंदिर असेल ग्रामदैवत असेल जगदंबेचं मंदिर असेल गणेशाचं मंदिर असेल शिवजीचं मंदिर असेल पांडुरंगाचं मंदिर असेल रामप्रभूचं असेल त्या मंदिराच्या पुढे ढोल वाजल्याशिवाय बाकी तो बाकीचा ढोल वाजतच नव्हता. हा त्याचा नियम होता. त्याला या नियमातून बाद करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं लय सावकारायचं रूप घेऊन प्रसिद्ध तुमच्या मायासारखं ते लाख्या कोलाटे होत. हा भाव होता. आणि लाख्या कोलाट्यानं ज्या गावामध्ये ढोल वाजिला त्या गावामध्ये संध्याकाळी लाख्या कोलाट्याची बायको आणि मुलगी भाकरी मागत होती. संध्याकाळी भाकरी दिवा लावल्याच्या नंतर आपण त्याला लक्ष्मी यायची येळ म्हणतो. म्हणून त्या वेळेला भाकरी मागायला येणाऱ्या व्यक्तीला यस कर यस कर याचा अर्थ लय मोठा आहे. यस म्हणजे लक्ष्मी. काय शब्द आहे काय शब्द आहे यस कर हा शब्द. आता संपले शब्द. आता फक्त कुठेतरी एखाद्या नदीखान केलं तर ते शब्द पाहायला भेटते. काय शब्द आहे तो यस कर. आणि संध्याकाळी दिवे लावल्याच्या नंतर भाकरी मागायची. रोटी वाडा बाय साहेब. या दोघी अशी गल्ली होती. इकडची गल्ली एक मुलीने धरली इकडची पत्नी माय वाढा कोलापलेल्या भाकरी. मोठा चिरेबंदी वाडा चन्नभाऊ. वाड्याच्या पुढे दोन मशाली लावलेल्या. काळ जुना लाईट नव्हती. त्या मशालीच्या प्रकाशात दारात मुलगी उभी. चौकात चौक दोन आतमध्ये मोठा कृष्ण काका वाडा. आवाज दिला मायबाप वाढा कोलाट्याला. मशालीच्या प्रकाशात त्या वाड्यातल्या नराधमानी लाख्या कोलाट्याची पोरगी पाहिली. मध्ये येऊन घेऊन जाय. पण मध्ये जायची परवानगी नव्हती. तुला म्हणतोय मध्ये येऊन घेऊन जाय. वाड्याला कोणी नाही. नाईला जण आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्याबरोबर खुणाखुणी झालेली होती. मोठं दार लावून घेतलं. पौर्णिमेच्या चांदण्या जितक्या चमकतात तितक्या अमावस्याच्या रात्री जिचे दात चमकत होते इतकी लाख्या कोलाट्याची मुलगी सुंदर होती. जीवनात प्रसंग चुकीचा घडला कर्म होती. घरी आली माया अगोदर आली.
मुलीला वेळ का लागलाय? आवाज दिला लाख्या कोणाच्या, लक्ष्मी जिधनी बाई आली नाही. वाट पाहते. तुम्हाला ताट लावू का? कसा जेवण ते बाप पोरगी याच्या आधी. महाराज तो त्या काळातला बाप होता. काय प्रेम असत मुलीवर. राजू या शब्दातून दखल घ्या. आपली मुलगी शाळेत गेल्यावर शाळा किती वाजता सुटते, ट्युशन कितीला सुटते, उशीर का झाला, ही दखल सांगितली असेल. या विषयात दखल सांगितली असेल. लक्ष्मी तू आली, बाई आली नाही. तेवढ्या अवकाशात पायाचा आवाज आला. पाल डोंगरावर दिलेलं होतं. कडी शेवानीचे प्रीती सांगतो. आणि पालाच्या पुढं भाकरीचं टोपलं टेकलं. लांबून दंडोत घातला. पालात आपटी पेटलेली होती चूल. त्या चुलीच्या प्रकाशानं पोरगी पाया पडलेली नाख्या कोणाठ्याने पाहिली. आवाज दिला, बाई रोज सकाळी आंघोळ झाल्या पाय पडते, आज रात्री येते. बाबा येते. महाराज फार त्रस्त माणूस पण गळून गेला. पोरीचा चेहरा पाहिल्याबरोबर गळून गेला. लाख्या कोलाटी किती भारदस्त असेल सांगतोय तुम्हाला. लाख्या कोलाटी. ही मुलगी ज्या वेळेला तानी होती, देवसरकर गुरुजी तानी, त्यावेळेला पालात लुगड्याची झोळणी करून त्या पोरीला पालात झोपी घालायची माय. आणि कधी कधी स्वयंपाक करावा लागायचा. तर स्वयंपाक करता करता डोंगरावर पाल दिल्याच्या नंतर वाघीण आली. वाघीण झोळणीतलं लेकरून येण्यासाठी. तर लाख्या कोलाट्याच्या पत्नीनं उलथण्यानं वाघीण मारावी. उलथण्यानं वाघीण मारावी. ज्याच्या बायकोनं उलथण्यानं वाघीण मारावी, त्याची बायको जर इतकी शक्तिशाली असेल तर नवरा किती शक्तिशाली असेल. रघुनाथ गुरुजी परमहंकर म्हणायचे, लाख्या कोल्हाट्याच्या बायकोनं वाघिणी मारल्या. एवढी भारदस्त बाई, तर नवरा किती भारदस्त असेल. महाराज डोंगरावर पाय घसरलेल्या हत्तीचं जीवन जसं व्हावा तसं पोरीच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यावर बापाचं जीवन झालं. बाई रडतेस, काय झालं बाय? येऊ नका बाबा. मी रोज तुमच्या आणि बाईच्या माईच्या पायावर डोकं ठेवून पाया पडते. आज लांबून याच्या करता पडते की तुमच्यासारख्या पवित्र माय बापाच्या पायाला हात लावायची ताकद माझी नाही. मी अपवित्र आहे. बाई का पवित्र? ज्यानं भाकरी दिली त्यानं हे शरीर वाटवलंय. येते बाबा, पोरगी पुढे पळते, बाप माग पळतोय. आणि पोरीनं कड्यावरून स्वतःच्या जीवनाचा कडेलोट केला आणि लाख्या कोलाट्याच्या पोरीने जीवन यात्रा संपवली. लाख्या कोलाट्यानं ढोल वाजवणं बंद केला. कधी शेवानीचं प्रीती वेगात सांगतो. लाख्या कोलाट्याचा संसार कसा चालवावा याच्याकरता पंढरपुरातल्या मालकानं ढोल वाजिला. वेगात सांगतो. पण नुसता ढोल वाजिल्यावर चंदा येत नव्हता. आणा कवडी दमडी आडका खडका येत नव्हता. त्याच्यासाठी तारेवर कसरत करणारी मुलगी पाहिजे होती. करावं काय? विटेवरच्या मालकाचा एके दिवशी चेहरा पडला. आणि विटेवरच्या मालकीने देवाला विचारलं, देवा आपला चेहरा पडलाय, काय करत? रमा म्हणजे लक्ष्मी. हे लक्ष्मी जी, माझ्या लाख्या कोलाट्याचा संसार धकत नाही ग. मला किती दिवसापासून तुम्ही ढोल वाजत ऐकलं. नुसत्या ढोलाला लोक प्रसन्न होत नाही. त्या लाख्या कोलाट्याचे 4 वेळूचा डांब असतो, त्याच्यावर दोर असतील. त्या दोरावर त्याची कन्या चित्त थरारक कर्म करत होती. ते करण्यासाठी मुलगी पाहिजे. मला कोण सापडल? रमा माझी 5-4 दिवसापासून इच्छा आहे, लाख्या कोलाट्याच्या रूपात, पोरीच्या रूपात ते काम तू करावं. लाख्या कोलाट्याच्या पोरीच्या रूपात ते काम तू करावं लक्ष्मी.
काल पात्र नेसलं. लाख्या कोल्हाट्याच्या पत्नीला लुगडं होतं चौकडा. लुगड्याचे 3 प्रकार. पंढरपुरी लुगडं वेगळं, चौकडा लुगडं वेगळं आणि रोज जे पातळ पाहतो तो वेगळं. हे 3ही प्रकार 9 वार मध्ये वेगळेही सांगितले असते पण वेळ अपुरा आहे. तसंच लुगडं विटेवरच्या मालकीने नेसलं. आणि तारेवर कसरत करायची याच्या अर्था पूर्ण पायाचा पायघोळ लुगडं पिंढरीला गुंडाळावं लागत असतं. काय मालकीन दिसत असेल, कुंकू आडवं लावलंय आणि मालकाला सांगितलं, मालक चला तारेवर. ज्या गावात ढोलाचा खेळ करायचा तिथे लाख्या कोल्हाट्याच्या रूपातल्या विटेवरच्या मालकाने विचारलं, रमा तू लाख्या कोल्हाट्याच्या मुलीपेक्षा जास्त चित्तथरारक काम करशील पण रूप तिचंच घ्यावं लागेल, तुझ्या रूपात नाही जमणार. लाख्या कोल्हाट्याच्या मुलीचं रूप घेतलं आणि विटेवरची मालकीन जर लाख्या कोल्हाट्याची मुलगी झाली असेल तर तेच काय असेल कल्पना करा. ती प्रसन्नता काय असेल. भल्या भल्याची अंतःकरण असे झुकत होती, ते शौर्य बघत होती, ती आतिषबाजी बघत होती आणि कबरेच्या कशनीकडे हात जात होते. त्यावेळेला कागदाचे पैसे नव्हते, सुरतीचे नाणे होते. कशनीतला आतला दबडी पडायची. गाठोडं एके दिवशी नेऊन दिला. पण लाख्या कोल्हाट्याने पत्नीला विचारला, आपला संसार कसा चालतोय. कल्पना नाही, कोण पालात काय आणून टाकते पत्तात नाही. लाख्या कोल्हाटी झोपीत असताना तिकडे गायब होतात. एके दिवशी टिपरे मांडी खाली ठेवून टिपर वरता वरता देवाचा हात काढला. कोण आपण. रूप प्रगट झालं, मी विश्वाचा मालक आहे. हृदय बळीला लाख्या कोल्हाट्याने. टिपऱ्याने कपाळ पडून घेतलं, देवा तुम्ही ढोल वाजवावा. वाजिला रे लाख्या, तुझ्या करता वाजिला रे बाळा, वाजिला तुझ्या करता. एक सांगू का मालक, या जगात माझ्यासारखा ढोल वाजविणारा कोणीच नाही. तुम्ही माझ्या रूपात ढोल वाजिला तरी पण अर्थ जमावत नाही. नुसत्या ढोलावर आमचा संसार चालत नव्हता. माझी बाई गेली देवा, माझी बाई गेली. विश्वाच्या मालकाचे डोळे भरून आले आणि सांगितलं, लाख्या तुझ्या बाईच्या रूपात लक्ष्मी काम करीत होती. लक्ष्मी नृत्य करत, लक्ष्मी चित्तथरारक नृत्य चुकून गेला. चित्तथरारक कर्म लक्ष्मी करत होती. देवा असं का लाख्या, अरे तुझा एकनिष्ठ जो भाव आहे हा भाव मला नुसता आवडत नसून करी सेवा निज प्रीती विठोबा रघुमाई. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचे उपासक सर्व गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. बऱ्यापैकी किस्ते काका बऱ्यापैकी महाराज मंडळी सुद्धा इथे आहेत. सर्वांना प्रणाम करतो. मला वाटते 16 तारखेला सद्गुरू गोदड महाराजांच्या तिथे काल्याचं कीर्तन 16
असतो. फेब्रुवारीला ते 16 फेब्रुवारीला कीर्तन देवाचंच आहे काल्याचं, पण सांगायला गिरगावचा बाबू आहे. सद्गुरु गोगर महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. कुलदैवत मानसा कांतांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या ह्या थोडक्या मोडक्या वाणीला विराम देतोय. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय राम जय जय राम.